कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करा। अध्यक्ष सुदेश चव्हाण। 12 सप्टेंबर पर्यंत चतुर्थ श्रेणी लागू न केल्यास तीव्र आंदोलन। महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक कोतवाल हा गावांचा कणा आहे। विभागातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय धोरणे, उपाययोजना, शासन स्तरापासून ते गाव पातळीवरील महत्त्वाच्या योजना तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरू असणाऱ्या महत्त्वाच्या योजना इत्यादींची अंमलबजावणी राज्यातील अंतिम घटकापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा जिल्हाधिकारी ते महसूल सेवक कोतवाल स्तरापर्यंत कार्यरत असते। महसूल विभाग हा राज्य शासनाचा क्षेत्रीय योजना राबवणारा सर्वात प्रमुख विभाग आहे। महसुली कामाबरोबरच विविध प्रमाणपत्रे देणे, कृषी गटांना शासनाच्या विविध योजना, अभियान मोहिमांचं समन्वय, आपत्ती टंचाई, जनगणना, निवडणुका, राजशिष्टाचार, विविध जात प्रमाणपत्रे देणे अशा अनेक बिगर महसुली कामांची जबाबदारी महसूल विभागावर असते। त्या अर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजांची निगडीत असलेला आणि त्यामुळेच शासनाची प्रतिमा प्रतिबंधित करणारा हा विभाग आहे। क्षेत्रीय स्तरावर तलाठी, साजा तसेच वरिष्ठ महसुली कार्यालयात महसूल सेवक कोतवाल 24 तास शासकीय सेवा देत असून महसूल सेवक कोतवाल आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत असतो। परंतु शासनाने अद्यापपर्यंत महसूल सेवक कोतवाल पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही। त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक यांच्यावर खूप अन्याय सहन करावा लागत आहे। महसूल सेवक पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवक यांना इतर महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महसूल सेवक कर्मचारी यांच्यावरील अन्याय दूर करावा, अन्यथा सर्व महसूल सेवक 12 सप्टेंबर पासून आंदोलन करण्याचं असं आवाहन कोतवाल संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदेश चव्हाण यांच्यासह कोतवालांनी केलेली आहे। तरी महसूल सेवकांनी चतुर्थ श्रेणीचा दर्जा लवकरात लवकर द्यावी अशी मागणी तालुका उपाध्यक्ष रवींद्र उके, कृष्णा भोयार, भारत ठवरे, वैशाली बनसोड, गंगासागर राऊत, अभय मनसार, रोहित विनोद माटे, मिलिंद पाटील, रोशन खेरगडे, मुरलीधर सय्याम, निलेश शहारे, प्रतीक कुथे, अविनाश शेंडे, विपुल मानकर, रामकृष्ण वाणी, सोनू देशमुख, गौतम वाकडे यांच्यासह कोतवाल संघटनेकडून करण्यात आले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर। महसूल सेवक यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यासाठी आज दिनांक 11/9/25 ला मौदा येथे मोर्चाचे नियोजन केलं आहे। जर आजच्या तारखेत नाही दिला तर उद्या कोराडी इथे जाऊन महसूल मंत्र्याच्या घराच्या मागे क्रीडा संकुल तिथे उद्या दिनांक 12/9/25 ला मोर्चाचं बेमुदत आयोजन केलं आहे। अगर शासन जर चतुर्थ श्रेणी देत नसेल तर या मोर्चाला वेगळं वळण येईल। याकरता शासनाने वेळीच विचार करून चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा अशी मौदा तालुका संघटनेच्या वतीने मी विनंती करीत आहे। विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या विजय असो, विजय असो। विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या विजय असो, विजय असो। एकच मागणी चतुर्थ श्रेणी, एकच मागणी चतुर्थ श्रेणी। कार्यालय येथे मौदा येथे चतुर्थ श्रेणीच्या दरम्यान चतुर्थ श्रेणी बाबत मोर्चा आज दिनांक 11/9/2025 ला करण्यात आले आहे। तरी सर्व कोतवाल बांधव मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। या मोर्चाच्या मागणीकरिता तरी सर्वात चतुर्थ श्रेणीची मेन मुख्य मागणी चतुर्थ श्रेणीची आहे। तरी शासनाने या लक्ष देऊन आमची चतुर्थ श्रेणी प्रत्येकाला देण्यात यावी। तसेच उद्याचा कार्यक्रम 12/9/2025 ला क्रीडा संकुलन महादुला कोराडी महसूल मंत्री यांच्या निवासस्थानाच्या साईडला आयोजित केलेला आहे। तरी सर्व कोतवाल बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि इथेच